मंडळी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, गरम मसाला, काश्मीरी पावडर, अद्रक लसूणची पेस्ट घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. 10 मिनिटासाठी साईडला ठेवा. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे. 2 स्लाइस केलेले कांदे सुद्धा टाकून घ्या. त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा टाकून घ्यायची आणि जे मिक्स केलेलं चिकन आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं. 2 लाल भडक असे टोमॅटो सुद्धा घालायचे. अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, त्यानंतर धना पावडर, जिरा पावडर आणि काश्मीरी पावडर, कांदा लसूण मसाला हे सगळे टाकून छान असं मिक्स करा. त्यामुळे वरतून कसुरी मेथी घालायची आणि वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. अर्धा वाटी दही आहे ती छान असं फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. वरतून कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवायचं. पाण्याचा वापर नाही करायचा. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाका. दह्यामुळे ह्याला पाणी सुटलेलं आहे. तर हा चिकन भुना मसाला अगदी झटपट असा तयार झालेला आहे. नक्की तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. धन्यवाद.